धोराडो येथून टेंट सिटी रणोत्सवला आलो आहे. या सुंदर रोडवरनं प्रचंड पार्किंग आणि समोर रणोत्सवचं हे गेट. आपण या बाजूला रणोत्सवचा बोर्ड बघू शकतो. खूपच छान बनवलेला आहे आणि हे सुंदर गेट. आपण आता रणोत्सवमध्ये आहे. एक फारच उत्कृष्ट अशी साईट इथं गुजरातमध्ये तयार केलेली आहे. हे भव्य प्रवेशद्वाराच्या आत रणोत्सव सिटी, टेंट सिटी. दारात हत्ती आपले स्वागत करतात आणि आपण गेटमधून आत आल्यानंतर दोन्ही बाजूला क्राफ्ट मेला, छोट्या या रावटींमधनं क्राफ्टची दुकानं आहेत. लोकल कलेला वाव देण्यासाठी याचा खूप उपयोग होतो. सुरुवातीला इथे मेडिकल असिस्टन्स, जी सर्वात जरुरीची गोष्ट आहे ती आहे. आणि हे क्राफ्ट मार्केट आपण बघू शकता. हे क्राफ्ट मार्केट आहे. हे रिसेप्शन आहे, भव्य आणि सुंदर रिसेप्शन. आपण आत जाऊन बघू. हे क्राफ्ट मार्केट. इथं छत्री केलेली आहे, सुंदर छत्री. क्राफ्ट मार्केटच्या ह्या वेगवेगळे दुकान. राजस्थानला आलो की उंट हा पाहिजेच. इथं उंट प्रदर्शनी ठेवलं आहे. 2 मजली महालाचा हा देखावा तयार केल्यासारखा आहे. आणि आपण या भव्य रिसेप्शनमध्ये प्रवेश करत आहोत. हे सुंदर रिसेप्शन. गणेशजीला नमन. बसायला भरपूर सोय केलेली आहे. आल्या ह्या थाळीतनं मोरपिसानं टीका लावण्याची आणि वेलकम करण्याची भारतीय पद्धत मेंटेन करतात. बाहेर आलं की पुढं परत क्राफ्ट मार्केटची वेगळी दुकानं आहेत. समोर क्लॉक टॉवर आहे. क्लॉक टॉवर इथून सर्व बसेस, गाड्या सुटतात आणि इथं थांबतात. राजस्थानी वेशमध्ये कपल फोटो पॉईंट म्हणा ना, खूप सुंदर. आणि इथं लाईव्ह राजस्थानी कपल पाण्याची बॉटल्स परत करण्याची जागा. या इथे भरतकाम करणाऱ्या बाईचा फोटो आहे. 2 उंच लोकांना फिरण्यासाठी. तिकडं क्रोझीबिन, स्पा, क्लब हाऊस, आर्ट गॅलरी. खूपच सुंदर बनवलेलं हे आहे. आपण हे बघू. कॅफे रेस्टॉरंट आहे. उंट आणि उंटाच्या पाठीवर बिल्डिंग्स. म्हणजे एकूणच गुजराती लोकांच्या इथं गोष्टी ठेवलेल्या आहेत. सुंदर लोकल वाद्य. फार सुंदर केलेलं आहे. ही आर्ट गॅलरी आहे. आर्ट गॅलरी आपण बघू शकतो. आर्ट गॅलरी सुंदर चितार बनवलेली आहे. काठियावाडी किंवा राजस्थानी माणसं, लोकल लोकांच्या पुतळे आहेत. आपण या चौकातून दुसऱ्या बाजूला गेलो. सिक्युरिटी लॉन्ज आणि क्राफ्ट मार्केट. हे सुंदर अर्धगोलाकार युनिट केलेलं आहे. आणि नजर जाईल तिथपर्यंत आता टेंट्स आहेत. ही बिल्डिंग आपण बघू. हे सगळं क्राफ्ट मार्केट आहे. क्राफ्ट मार्केट किती सुंदर रीतीनं सजवलेलं आहे.
हा डायनिंग एरिया 1. भरपूर खाण्याचे प्रकार, विविध क्युझिन. हे डायनिंग एरिया नंबर 1. हा प्रचंड डायनिंग एरिया, खूपच सुंदर सजवलेला. डायनिंग एरियामधून बाहेर आल्यानंतर आपण पाहतो मीटिंग लाऊंज आणि नजर जाईल तिथपर्यंत टेंट. तिथं मल्टीपर्पज हॉल आहे. तर असं हे भरपूर मोठं विस्तार असलेलं या बाजूला टेंटला जाता येते. रणोत्सव टेंट सिटी. सिटीमध्ये जाण्यासाठी अशा बग्गी केलेल्या आहेत, कारण बरेच अंतर असल्यामुळं एका जागावरून दुसऱ्या जागी जाण्यासाठी अशा गाड्या केलेल्या आहेत. सिटीमध्ये या रोडनं आल्यानंतर हा डायनिंग हॉल 2. सुंदर डायनिंग हॉल पहिल्यासारखाच, आणि इथं चांगला नगारे केलेले आहेत. आणि या बाजूला शेवटच्या बाजूला जो आय नावाचा क्लस्टर आहे तिथं आमची रूम आहे. टेंट आपण आज जाऊन बघू. खूप सुंदर एंट्रन्स केलेले आहेत. आमचा आय क्लस्टर आहे. साधारण एका क्लस्टरमध्ये 50 टेंट आहेत, आणि कडेनं टेंट आणि मधी भरपूर चांगली जागा. असं हे खूप छान सुंदररित्या बनवलेली गोष्ट आहे. हे टेंट ह्या सुंदर टेंट्स. खूपच सुंदर. इथं छान नाव केलेली आहे. वेगळे वेगळे फोटो पॉईंट्स. आणि आपण कल्चरल प्रोग्रामसाठी आज चाललेलो आहे. प्रोग्राम रंगारंग, रंग के रंग. सुंदर स्टेज, ऑडिटोरियम.
हे एक सुंदर रणोत्सव मार्केट तयार केलेलं आहे. या मार्केटला आपण व्हिजिट करू. मोठी ॲक्टिव्हिटी एरिया आहे. टाईमलेस गुजरात नावाचं पॅव्हेलियन आणि बरंच काही. तर चला आपण रणोत्सव यांचं मार्केट एन्जॉय करू. रणोत्सव गुजरात टेंट सिटीच्या बाहेर हे जे लागलेलं आहे हे टाईमलेस गुजरात म्हणून त्यांनी रण उत्सवला एक पॅव्हेलियन तयार केलं आहे. खूप सुंदर पॅव्हेलियन आहे. गुजरात टुरिझमचं आहे. आपण आत प्रवेश करू. खूपच सुंदर पॅव्हेलियन केलेलं आहे. रन ऑफ कच्छ, सुंदर डेकोरेटिव्ह उंट, गिरनार आणि हे वेगवेगळे इथले बघण्यासारख्या प्लेसेस. वडनगर, मेहसाणा, राणी की वाव, मोढेरा सूर्य मंदिर,
तोरण, खूप सुंदर फोटो लावलेले आहेत. धुमस बीच सुरत, वलसाड बीच, हे राणी की वाव पाटण. वर सुद्धा आपण हे बघू शकतो, छान केलेलं आहे. खूप सुंदर, छोटं पण खूप सुंदर पॅव्हिलियन केलेलं आहे. आणि इथं खत्री साहेब हाजरात पेंटिंग करतात. गुड़ आणि बताइए इसमें क्या क्या है ये अजरक हैंड ब्लॉक प्रिंट है। अजरकपुर और दमड़के में होता है फेशियल, और हम इसको ये अपना सदियों से आता है, पीढ़ी दर पीढ़ी हम इसको काम करते हैं। और मैं चाहता हूँ मेरे आगे भी ये काम शुरू रहे, इसलिए मैं यहाँ पे आया। थैंक यू. Welcome. ये क्या है? ये करियाना बोलते हैं हम इसको। क्या? करियाना। हाँ. ये चूना और गुड़ से बनता है। हे शिक्के आहेत, हे शिक्के आहेत. हे गुळ आणि याच्यावरून बनवल्यानंतर असं कपड्यावर मारतात आणि हे कपड्यावर कायमचं टिकून राहतं. हे धुने के बाद भी निकलता नाही आहे. नहीं, असं हे सुंदर तिथली लोकल कला आहे. इथं त्यांनी लोकल कलेचे असे घंटी बनवण्याचा स्टॉल आहे. अशा घंटी बनतात. आपण स्वित्झर्लंडच्या घंटा बघतो, पण इथल्या घंटा आपल्या लोकल माहीत नाहीत. इथं आरशाचं काम करणारे. सुंदर आहे. वडनगर, प्रेरणा, डाकोर, पंचमहल, आरवली, गीर, सुरेंद्रनगर, बनासकाठा. आणि या इथं मॉडर्न डायमंड मार्केट, साबरमती फ्रंट. या इथे इथली लोकवाद्य, छोटं आणि सुटसुटीत छान प्रदर्शन बनवलेलं आहे. आणि इथलं गुजरात का खाना, रोटलो, कचोरी, पट्रा, घटिया, खांडवी, उंडियो, थेपला, गुजरातचं खाणं. आणि इथं गुजरात सिनेमा स्क्रीन. असं हे सुंदर म्युझियम. थँक्यू. इथं टिपिकल कच्छ इथली घरं, जुनी घरं, रांजण, त्याच्यावरचे डेकोरेशन, इथल्या ज्या भिंती आहेत त्याच्यावर केलेली कलाकुसर, गेटवरची कलाकुसर. आणि ह्या ॲक्च्युली आतल्या झोपड्या, रांजण, पेटारा, झोपडीचे वेगवेगळे छत, कंदील, हे असं डिस्प्ले केलेलं आहे. खूप सुंदर आहे. हे पूर्ण खाण्याचे स्टॉल आहे. तिथे एक छोटा रंगमंच केला आहे संध्याकाळी प्रोग्राम करण्यासाठी. हा छान पुतळा आणि अशा सुंदर कमानी केलेल्या आहेत. रस्त्यावरून आपण बघू शकतो, सुंदर कमानी आहेत. त्या सुंदर कमानी या इथे सिंदूर ऑपरेशन याचा सुंदर देखावा पण केलेला आहे. आणि हे मार्केट, फारच छान मार्केट आहे.